आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या सगळ्या 8 ते 10 मिनिटं उशिरानं धावतायत। मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर। मुंबई फेस्टिवल यंदा होणार नाही। पर्यटन विभागाच्या सादरीकरणात मुंबई फेस्टिवलचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। सर्वाधिक ट्रॅफिकच्या आता शहरांमध्ये मुंबईचा 39वा क्रमांक लागतो। 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 29.26 मिनिटांचा वेळ लागत असल्याचा अहवाल आहे। बेस्ट अपघातामध्ये 5 वर्षांमध्ये 88 लोकांनी जीव गमावलाय। प्रशासनाकडून 42 कोटींची भरपाई करण्यात आली आहे। माहिती अधिकारामधून माहिती समोर आली आहे। मुंबईत कालपासून पुन्हा गारठा वाढलाय। पुढील 2 दिवस गारठा कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मुंबईत सकाळपासून धुक्याची चादर आहे। अंधेरीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मृत व्यक्तींच्या नावे पात्रता 6 झोपडपट्टीवासियांची पात्रता रद्द करण्यात आली आणि दलालांमार्फत बोगस झोपडपट्टीवासीय पात्र करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये कारच्या अपघातामध्ये नियंत्रण सुटल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी ठोकल्यात बेड्या। पोलिसांकडून धिकचा तपास सुरू आहे।